संबंध आला नाही अशा प्रकारचे क्लिअर हे झालं। अध्यक्ष महोदय, जयंत पाटील जे सांगतायत ते काही लोक अहिल्यानगरच्या रोहितदादा पवारांच्या मतदारसंघामध्ये कुठंतरी स्पेशल डुकराचं मटण भेटतं, त्या ठिकाणी दारूच्या धंद्यावरती आणि डुकराचं मटण मिळतं, तिथं कुणाच्या तरी मारामाऱ्या झाल्या की लगेच दुसऱ्या दिवशी चालू करायचं। सुरेश धस यांनी हाणमार केली। अध्यक्ष महोदय, 10-15 दिवस झाले आणि 15 दिवसाच्या नंतर सुद्धा अजून कुठेही चौकशीमध्ये काही सापडत नाही आणि उठायचं सुटायचं आणि इज्जती घ्यायच्या, अशा कोणाच्याही इज्जती घेण्याचा तुमचा संबंध नाही। आणि अध्यक्ष महोदय, 12 नाही रोहित दादा तुमचा रोहित दादांना बोलू द्या, मग बोलतो। बोला, त्यांना हरकत असेल तर बोलू। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघाचं नाव या ठिकाणी अध्यक्ष महोदय घेतलं। अध्यक्ष महोदय, जामखेड ही भूमी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जन्मभूमी आहे। संत श्री गीतेबाबांची ते कर्मभूमी आहे, संत श्री सीताराम बाबांची कर्मभूमी आहे। आणि इथं बोलत असताना धस साहेबांनी जो उल्लेख केला कुठल्या तरी मटणाचा, हा उल्लेख ते सुद्धा डुकराचं मटण, हे अयोग्य आहे। उदाहरण द्यायचं असेल तर काल्पनिक कुठेही द्या, मतदारसंघाचं नाव घेऊन तुम्ही तुमचं कुठला विषय लपवण्याचा नाही तर त्याला पाठीमागे टाकण्याचा प्रयत्न कृपा करून होऊ नये। आणि हे जे काय बोललेत माझ्या मतदारसंघाबद्दल, तर ते जे काय आलं असेल ते डिलीट करावं अशी मी आपल्याला मागणी करतो। माझा तो मुद्दा नव्हता। अहिल्यादेवींचं, गोदड महाराजांचा मी सुद्धा त्या मतदारसंघामध्ये मी पण काम केलेलं आहे राष्ट्रवादीचा म्हणून। अध्यक्ष महोदय, बरं का, मला त्याच्याबद्दल म्हणायचं नाही, पण ज्या हॉटेलवरती, ठीक आहे मी माझा शब्द परत घेतो, कोणता घेतलं ना, हा ते भेटतं तिथं, जिथं भेटतं तिथं मारामाऱ्या झाल्या। अध्यक्ष महोदय, त्या भागामध्ये कोणता एक देव आहे आणि तिथपासून रुई 36 पर्यंत सुरेशराव विषय मर्यादित आहे, मर्यादितच बोलतोय, लवकर घ्या। हे बघा, ऐका, नाव न घेता अशा पद्धतीने वळवावळ करून जयंत पाटील साहेब जे बोलले ना, त्याच्यामुळे मी हे बोलतोय। विषय वेगळा आहे, तुम्ही अध्यक्ष महोदय, रात्री 1-1 वाजता माझ्या स्वतःच्या घरामध्ये मवियाचं सरकार असताना यांनी रात्री 1-1 वाजता DYSP PI माझ्या घरामध्ये पाठवले। विषय वेगळा आहे अध्यक्ष महोदय, आणि 1 वाजता दरवाजा उघडून म्हणायचे आहेत का घरात, बघायला आलो। हे मवियाच्या सरकारामध्ये आम्ही अनुभवलेलं आहे। अध्यक्ष महोदय, यांनी फार चुकीच्या पद्धतीने वागणूक त्या कालावधीमध्ये दिली। कंगना राणावतचं घर पाडण्यापासून सगळ्यापर्यंत। अध्यक्ष महोदय, बिलाचा विषय थोडक्यात, हा या बिलाचा विषय बोलतो। या बिलामध्ये अध्यक्ष महोदय 7,43,000 हेक्टर जमीन मराठवाड्यातली मुक्त होणारे। अध्यक्ष महोदय, ही थोडी जमीन नाही। आणि आमचा तर आग्रह असा आहे अध्यक्ष महोदय, हिंदू देवस्थान जमिनीवरती जे मदत मासच नाही, खिदमत मास सुद्धा ही जी नोंद आहे, या नोंदीच्या बाबतीत जे मस्जिद इनाम जमीन असेल त्याच्या बाबतीत ते ठेवावं, परंतु हिंदू देवस्थानाच्या जमिनीवरचं खिदमत मास सुद्धा, कारण ह्याच्या कोणाच्या त्या काय हो भास्करराव काय म्हणताय, नाही भाषण बाहेरून ऐका, तुम्हाला अडचण वाटत असेल तर बाहेरून ऐका, तसं काय थोडक्यात सुरेशराव, थोडक्यात। अध्यक्ष महोदय, मी संपवतो। तर ह्या बाबतीमध्ये 7,43,000 हेक्टर जमीन आणि जवळपास 4.5 लाख हेक्टर जमीन ही खिदमत मासमध्ये अडकलेली आहे। अध्यक्ष महोदय, या जमिनी एका कुठल्या मतदारसंघामध्ये नाहीत, एका जमिनी एका तालुक्यात नाहीत, या संपूर्ण 8 जिल्ह्यामध्ये 76 तालुक्यामध्ये ह्या जमिनी आहेत। आणि याच्या बाबतीतला निर्णय यापूर्वी कधी होत नव्हता। एकनाथ शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब आणि तत्कालीन महसूल मंत्री माननीय विखे पाटील साहेब आणि आता हा जो निर्णय घेत आहेत बावनकुळे साहेब, यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो। आणि अध्यक्ष महोदय, जयंत पाटील साहेबांना मी विनंती करतो की असं कोड्यामध्ये बोलू नका, जे काय व्हायची
त्या सगळ्या चौकशीला सामोरं जाण्याची आमची तयारी आहे. गेलोत अध्यक्ष महोदय, 5-5 वर्ष याच्यामध्ये चौकशीला सामोरं गेलोत, त्याच्यामध्ये कुठेही काय सापडलं नाही. आणि आताही जे तुम्ही भांडणं बिंडणं म्हणतायत ना, कोणाची भांडणं झाली काय झालं त्याची चौकशी करावी. मी SP-ना स्वतः पत्र दिलंय तिथल्या की याची खरोखरच चौकशी करा. हे कोणी भांडणं केलं आणि कोणाबरोबर भांडण झालंय त्याच्याशी आमचा संबंध नसताना सुद्धा विनाकारण कोणाला तरी उचलायचं, फेसबुकवरती बोलायला लावायचं, अध्यक्ष महोदय मीडियावरती बोलायला लावायचं आणि माणसाच्या लोकप्रतिनिधींच्या इज्जती घ्यायच्या, हा धंदा जरा बंद करावा अशा प्रकारची माझी विनंती आहे. नानाभाऊ पटोले.